भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई आणि ज्यांनी या देशाला न्याय व्यवस्था, पत्रकारिता आणि लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत, या स्तंभाला घटनेच्या कक्षेत बसून संबंध बहुजन बांधवाला न्याय देण्याचं कार्य हाती घेऊन संपूर्ण देशाला आरक्षणाचं महत्त्व पटवून देऊन तुम्हा आम्हाला संपूर्ण बहुजनाला आरक्षण देणारे राजश्री शाहू महाराज अशा सर्व महामानवांच्या, महापुरुषांच्या महान विचाराला आजच्या या शुभप्रसंगी त्रिवार अभिवादन करतो। आज खरं तर अपेक्षापेक्षाही जास्त पद्धतीने आपण या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुम्हा सर्व बेघर बांधवांचं सुद्धा या ठिकाणी अंतःकरणातून माझ्या या सर्व बेघरांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। आज गेली अनेक वर्षापासून भापसेच्या माध्यमातून बेघर लोकांना न्याय देण्यासाठीची जी ही चळवळ होती, ही चळवळ अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी आपण आज शेवटच्या टप्प्यामध्ये घेऊन आलेलो आहोत। आणि त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 658 बेघर लोकांची यादी माननीय जिल्हाधिकारी कुटे यांच्या कार्यालयाकडे वर्ग करून आज अंतिम टप्प्यामध्ये आपण दुसऱ्या टप्प्यातील 2000 लोकांची यादी 31 मार्च 2024 रोजी त्या ठिकाणी आपण सादर करीत आहोत। आणि ती यादी सादर करण्याच्या निमित्ताने आजचा हा बेघर लोकांचा जो आढावा बैठक आहे, या आढावा बैठकीचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। या आढावा बैठकीमध्ये आपले जे मुख्य प्रश्न आहेत, आपला जो मुख्य विषय आहे, या विषयाला घेऊन जात असताना आपण कुणीही व्यक्ती या प्रश्नापासून किंवा या हक्काच्या जागेपासून, घरापासून वंचित राहू नये, याच्यासाठी आम्ही वेळोवेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आयोजन करत असतो। आज खरं तर आजचा जो विषय आहे, हा विषय फार गंभीर आहे। सर्वप्रथम चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि चाकण पोलीस स्टेशनची संपूर्ण पोलीस प्रशासन व्यवस्था यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाला या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं। त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्यांच्या कार्यकालामध्ये डॉक्टर राजेश देशमुख साहेब यांच्या कार्यकालामध्ये 17 ऑगस्ट 2023 रोजी 658 बेघर लोकांची प्रस्ताव या ठिकाणी दाखल होऊन गेले, त्यांचे या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांचं आज या ठिकाणी अभिनंदन करतो। दुसरा महत्वाचा विषय की या ठिकाणी हे सर्व करत असताना जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी RDC मॅडम कदमताई यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण बेघर लोकांच्या न्याय हक्कासाठी काम करत असताना पुणे जिल्हा प्रशासनानं, खेड तालुका प्रशासनानं, चाकण पोलीस स्टेशन प्रशासनानं, त्याचबरोबर बंडगाव पोलीस स्टेशन प्रशासनानं आणि संपूर्ण व्यवस्थेनं जे काही सहकार्य केलंय, या सहकार्याचं मोल मला या ठिकाणी प्रशासनाचं कुठल्या शब्दात मानावं किंवा ते मानलं पाहिजे हे भान या ठिकाणी विसरून मी त्या ठिकाणी दिलेलं आहे। आज मुळात महत्वाचा विषय असा आहे की 658 लोकांची यादी पुढे गेलेली आहे, 5000 लोकांची पूर्तता त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि ही पूर्तता करण्यासाठी आपण मला सर्वांनी या ठिकाणी जी साथ देत आहे ही अतिशय बहुमोलाची साथ या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते।
अनेक लोकांनी बेघर लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला, त्यांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. काही स्थानिकच्या लोकांनी बेघर लोकांना वेगळ्या पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. परंतु मी बेघर लोकांना या ठिकाणी आज या मीटिंगच्या माध्यमातून सांगतो की आपण कुठल्याही व्यक्तीचं म्हणणं न ऐकता अतिशय प्रगल्भतेनं तुम्ही माझ्या बरोबर या ठिकाणी तुमच्या हक्काच्या घरासाठी उपस्थित राहणं हे मला योग्य वाटतंय आणि ही जबाबदारी आपण चोखपणाने निभवली पाहिजे. आजच्या या मीटिंगच्या अनुषंगाने या मीटिंगचं स्वरूप पाहता या ठिकाणी असं वाटतं की निश्चितपणाने येणाऱ्या एक महिन्याभरामध्ये आपण पूर्ण 5,000 लोकांची यादी पूर्ण करू आणि जिल्हा प्रशासनाला जमीन मोडीचे आदेश घेऊन आपण त्या ठिकाणी जमीन मोडी करू. हा विश्वास या ठिकाणी मला तुम्हाला आज द्यायचा. हा विश्वास देत असताना आज या ठिकाणी हा विश्वास का द्यायचा, त्याच्या पाठीमागची मुख्य कारण काय आहे? विश्वास देत असताना खरोखरच मी प्रामाणिकपणाने काम करतोय का? आपण सर्व बेघर माझ्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहेत का? एखादा व्यक्ती आपल्याला गुमराह करण्याचं काम करत असेल तर त्याला रोखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अशा अनेक विषयाला घेऊन आजची मीटिंग या ठिकाणी आपण ठेवलेली. या मीटिंगच्या माध्यमातून फक्त माझ्या डोक्यामध्ये एक आहे, 5,000 लोकांची पूर्तता व्हावी आणि ती केली पाहिजे आणि ती करण्यासाठी प्रत्येक बेघरानं या ठिकाणी जबाबदारी खांद्यावर घेऊन काम केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आजची वस्तुस्थिती आहे, लोक काही सांगत असतील हो, कुणी म्हणत असेल 10,000 लागतात, कुणी म्हणत असेल 50,000 लागतात, कुणी म्हणत असेल 25,000 लागतात, कुणाच्या भरोश्यावर राहू नका. कारण महत्वाचा विषय असा आहे, प्रशासकीय स्तरावर काम करत असताना मी जबाबदारीनं या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हे सर्व काम करत असताना मी फार अंतःकरणातून काम केलेलं आहे आणि अंतःकरणातून काम करत असताना मी पैसा या शब्दाला कधी व्हॅल्यू दिलेली आहे. आता मला माहित नाही लोकांची काय भूमिका असते, कारण मी अतिशय अंतःकरणातून काम करतोय आणि मी अंतःकरणातून काम करतोय म्हणून मला 100% विरोध होणार होता हे मला माहित होतं. कारण महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील आज अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन करून सरकारला सळो जरांगे पाटलांनी करून सोडलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला जरांगे पाटील मराठा बांधवांना आरक्षण मागतात त्यावेळेला जरांगे पाटील कुणाचंही ऐकत नाही, कुठेही मॅनेज होत नाही. म्हणून जरांगे पाटलांना बदनाम करणारी अनेक यंत्रणा या महाराष्ट्रामध्ये तयार झाली, पण जरांगे पाटलाच्या कामावर कुठल्याही बहुजन बांधवांनी विश्वास ठेवलेला जो काही अंतःकरणातून होता तो तुटू दिलेला नाही. कारण कालचा सोलापूरचा मेळावा, कालची जी त्यांची प्रक्रिया कार्यक्रमाची फार भयंकर आहे, हे लक्षात घ्या. कारण जिथं माणूस थांबत नाही, त्याला रोखत नाही, ज्याला रोखलं जात नाही, अशा माणसाला बदनाम करून रोखण्याचं काम इथली राजकीय व्यवस्था त्या ठिकाणी करताना दिसत आहे. आणि अशा व्यवस्थेमध्ये मी तर बेघर लोकांना हक्काचं घर देण्याचं स्वप्न उराची बाळगून हक्काचं घर देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने, खेड तालुका प्रशासनाच्या आदेशानं सदर जमीन मोजणी करण्यासंदर्भामध्ये लाखो रुपये मोजणीची फी प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी भरलेली आहे. आणि ही मोजणीची फी भरलेली असताना आपण प्रत्येक व्यक्ती ऑफिसला येतोय, इथं बसलेला एकही व्यक्ती मला वाटतं अडाणी असावा, अडाणी असेल असं मला वाटत नाही. प्रत्येक जणांनी पेपर आपण पाहिलेले ना पेपर प्रत्येक जणांना. आणि म्हणून मग आपण चुकीच्या विषयाकडे न जाता अतिशय चांगल्या प्रकारे या कामामधून आपल्या हक्काचं घर मिळवण्यासाठी आपण पुढच्या प्रक्रिया फास्ट करणं, कारण 31 मार्च 2024 रोजी दुसऱ्या टप्प्यातली यादी सादर आपल्याला करणं गरजेचं आहे. मला आवडून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं की दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी आपण चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेघर लोकांची नोंदणी करण्यासाठी एक पोस्टर काढलं होतं. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का? ते पोस्टर आपण घेतलं होतं आणि या पोस्टरच्या माध्यमातून प्रचार केला आणि प्रचाराच्या माध्यमातून हजारो बेघर लोक त्या ठिकाणी जॉईन झाली. साधारणतः माझ्या अभ्यासानं 2030 लोक आता दुसऱ्या यादीमध्ये जात आहेत. किती लोक जात आहेत? 2030 लोक. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगतो की 658 आणि 2030 किती झाले? किती झाले? म्हणजे साधारणतः कमीत कमी आज आपण 2,500 लोकांच्या पुढे आपली नोंदणी पूर्ण झालेली हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आता लोक आपल्याला किती कमी आहेत? म्हणजे 2,500 कमी आहेत, बरोबर आहे. आणि या लोकांच्या पूर्तता करण्यासाठी आपण प्रत्येक जणांना 31 मार्च नंतर तिसरा टप्पा सुरू होतोय.
जेवढं आपल्याला लोकांना चांगलं सांगता येईल तेवढं चांगलं सांगून या कामाचा प्रसार करून तिसऱ्या टप्प्यात एप्रिल अखेरपर्यंत म्हणजे लोकसभेची आचारसंहिता संपेपर्यंत आपण तिसरा टप्पा क्लिअर करून टाकू आणि मे महिन्यामध्ये आपण जमीन मोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात करू असा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सर्व बेघर होणार. कारण याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की जी जागा आहे ही जागा अलॉटमेंट झालेली आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या कामामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका घेऊन बेघर लोकांना हक्काचं घर देण्यासाठी त्यांनी 17 ऑगस्ट 2023 रोजी माननीय प्रांतसाहेब खेड यांना आदेशित केलेला आहे. 5000 बेघर लोकांना हक्काचं घर देण्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हा प्रशासनानं शासनाची विविध शासकीय योजना देण्याच्या संदर्भातली लेखी आदेश प्रांत अधिकारी खेड यांना त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि चाकण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जरी आज मी या कार्यक्रमामध्ये आवर्जून चाकण पोलीस स्टेशनच्या कर्मचारी उपस्थित असतील त्यांना सुद्धा मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की भारतीय परिवर्तन सेना भापसे पार्टी हा एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि हा राजकीय पक्ष पुढे घेऊन जात असताना बहुजनांना न्याय देत असताना पक्षाला शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावं लागेल ही माझ्या अंतःकरणातली भूमिका तुमच्या समोर या ठिकाणी मांडतो. कारण भापसे पार्टीचा प्रत्येक भापसे सैनिक पेटून उठलेला ही गोष्ट लक्षात घेणं काळाची गरज आहे. एखाद्या चुकीच्या पद्धतीने जर कोणी तुमच्यावरती दबाव टाकत असेल तर त्या दबावाला मी बळी पडत नाही. तुम्हाला माहित असलं पाहिजे की ज्या वेळेला प्रचाराची भूमिका घेऊन या चाकणमध्ये आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रचार सुरू झाला त्यावेळेला प्रचार सुरू करत असताना आपण परमिशनाच्या अंतिम प्रचार सुरू केलेला होता हे आपल्या सर्वांना माहित आहे. आपल्या पोलीस प्रशासनाचं जर आम्हाला परमिशन असतं तर आम्ही संपूर्ण चाकण शहरामध्ये ही भूमिका मांडू शकलो नसतो. ही गोष्ट महत्वाची आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेणं काळाची गरज. मला जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन करावं असं वाटतं. जिल्हा पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करावं असं वाटतं. तहसील प्रशासन तालुका प्रशासनाचं अभिनंदन करावं असं वाटतं. पण जर का कोणी बेकायदेशीर आमच्या नादाला लागला तर बाबासाहेबांच्या संविधानानं पिटून उठलेला दीपक ताटे या महाराष्ट्रामध्ये वेगळी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे दीपक ताटे जर कायद्यात चुकला असेल तर दीपक ताटेला सजाच व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आणि दीपक ताटे जर कायदेशीर असेल तर दीपक ताटेवर जर कुणी अन्यथा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ते तेवढं सोपं जाणार नाही. हे वैयक्तिकरित्या सांगतोय मी आज या व्यासपीठावर. कारण शेवटी माझा बेघर माझा श्वास आहे. माझ्या बेघरांचा न्याय देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि तुम्हाला एवढाच जर चुका येत असेल तर तुम्ही खेड तहसील प्रशासनाला आणि पुणे जिल्हा प्रशासनाला विचारा की दीपक ताटेंचे जागा मोजणीचे पैसे का भरून घेतले आहे तुमच्याकडे हिंमत? तुम्ही कुणाच्या दबावाला बळी पडत असाल आमदार आणखी कुणाच्या दबावाला पडत असाल जे कोणी तुमच्यावर दबाव टाकत असतील तुमच्यावर टाकत असतील. दीपक ताटेवर दबाव टाकणारा माई चालला कोणी फायदा नाही. कारण दीपक ताटेकडे काम करणार आहे. दीपक ताटेनं साळी मारी तेली लोहार सुतार कुंभार डकरवर कोकिलर वडार पारधी भिल्ला आदिवासी कैकाडी किसडी नावी तेली तांबोळी मातर बौद्ध चर्मकार डोर कुंभार पारधी गायपारधी भाजपारधी वंजारा पोस्टी कोळी मराठा कुणबी कामगार कष्टकरी शेतकरी दीन दलित दुबळा शोषित पीडित ओबीसी अल्पसंख्याक गोसावी लोहार त्याचबरोबर हिंदू माधव कोळी हिंदू कोळी या संपूर्ण बहुजनाच्या न्याय हक्कासाठी काम करण्याची शपथ घेऊन लाखो रुपये मोजणीची फी तालुका प्रशासनाच्या आदेशानं शासनास भरलेली आहे. हे पोलीस प्रशासनाचं प्रामुख्याने लक्षात घ्यायचे. दबाव टाकण्याचं काय कारण आहे? आणि मी चोऱ्या थोडी करतो कोणाच्या? मला चोऱ्या करायच्या नाही. कालच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून सांगतो आम्ही एवढं सगळं काम करतो. आम्ही एवढं सगळं अंतःकरणातून काम केलं किंमत असेल तर छतावर गोळी घाला. पाठीत गोळी घालण्याचं काय कारण आहे? दबाव तुमच्यावर आहे त्याला मी काय करू? दबाव पोलीस प्रशासनावर असतील त्याला मी काय करणार आहे? दबावाला बळी पडायचं असतं तर दीपक भाऊ एवढ्या मोठ्या ताकदीनं काम करू शकत नव्हता. आणि आजपर्यंत चाकण पोलीस स्टेशननं जे काही सहकार्य केलं ते अतिशय अंतःकरणातून सहकार्य केलं. पण याच्या पुढं बेकायदेशीरित्या माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर नाविलाज असता मला सुद्धा फौजदारी ऍक्टच्या अंतर्गत फौजदारी संहितेच्या प्रक्रियेच्या अंतर्गत मला सुद्धा कुठंतरी गुन्हे दाखल केल्याशिवाय मला सुद्धा पर्याय नाही. आणि मी घटनेच्या कक्षेतला कार्यकर्ता असल्यामुळे मी त्याला सुद्धा घाबरू शकत नाही.
मी का घाबरू? जिल्हा प्रशासनाने मला जे आदेश दिले मी घाबरू का? माझे पैसे का भरून घेतले हा प्रश्न आहे माझा. लाखो रुपये जमीन मोजणीचे पैसे तुम्ही भरून घेतले हा प्रश्न आहे माझा. पैसे भरून का घेतले या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाला मला द्यावं. आणि म्हणून चुकीच्या मार्गावर जाण्यापेक्षा हजारो बेघर लोकांच्या न्याय हक्कासाठी आणि या संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने काम करत असताना दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी माननीय प्रांत कार्यालय खेड यांच्या कार्यालयाकडून कायदेशीररित्या आदेश मिळाला. लवकरात लवकर 5000 लोकांची पूर्तता करा. या आदेशाला 24 जानेवारी 2024 रोजी मी प्रांत साहेबाला माननीय जोगेंद्र कटारी साहेबांना सलाम करतो. का सलाम करतो? कारण बेघर लोकांच्या न्याय हक्कासाठी जी विश्वसनीय लढाई आम्ही घेऊन गेलो, ज्या भूमिकेत आम्ही ज्या विचारानं आमची भूमिका मांडली त्या विचारानं जिल्हा प्रशासन आम्हाला मदत करते, साथ करते. परंतु कुणाच्या राजकीय दबावापोटी कुणाला मस्ती आली असेल तर ती मस्ती जिरवल्याशिवाय मला पर्याय नाही. एवढं मात्र आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगतो. कारण राजकीय दबाव तुमच्यावर असतील, मला राजकारण करायचं नाही. बापसाहेब पार्टीची स्थापना करत असताना मी शपथ घेतलेली आहे, कुठल्याही कक्षेमध्ये मी उमेदवारी करणार नाही, कुठल्याही कक्षामध्ये मला निवडणूक लढवायची नाही. बेघर लोकांना न्याय देण्यासाठी निवडणुकीचं स्वप्न उराशी बाळगून मी हे काम केलेलं नाही. बाबासाहेबांच्या संविधानानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं, सर्व महामानवाच्या विचाराला सलाम करून हे काम मी 5000 लोकांसाठी केलेलं आहे. हे कुणाच्या दबावाला बळी पडण्यासाठी मी केलेलं नाही. माझ्या मायबाप गोरगरीब सर्व बेघर लोकांना विनंती करतो की जर कुणी स्थानिकचा विचारित असेल की दीपक ताटेचं काम खोट आहे तर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जिल्हा प्रशासनाचे आदेश वाचून आणि तालुका प्रशासनाचे आदेश वाचून हे पोस्टर आणि हे पत्र वाचून तुम्ही इथं जावा. पण माझ्या बेघर लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न कुणी करू नका. आज आपलं ऑफिस खंडोबा माळावरती येतं. खंडोबा माळावरती ऑफिस येत असताना ऑफिस पासून साधारणतः म्हणजे चौकातून साधारणतः एक 15 मिनिटाचा रस्ता ऑफिस पर्यंत येतो. जर माझ्या बेघर बांधवांनी कुणाला विचारलं की भाऊ दीपक ताटेंचं ऑफिस कुठे हो, आम्हाला तिथं जायचंय, तर काही लोक सांगतात कशाला जातात तिथे, लोकांना फसवलं जातंय. आहेत का अशी काही उदाहरण आपल्याकडे? कुणाला बोललं होतं कुणी अंदाज सांगता येईल? कुणी बोललं असेल ना असं? ऑफिसचा ऍड्रेस कुणाला विचारल्यावर बोललं असेल ना कुणाला तरी? आणि म्हणून अरे मला पाठीमागं काय करायचं, जी भूमिका आम्ही घेऊन चाललो त्या भूमिकेवर माझ्या कार्यालयामध्ये येऊन मला रोका. बेघर लोकांना काय रोखणार? ती गरीब आहेत बिचारी, त्यांना न्याय पाहिजे, त्यांना हक्काचं घर पाहिजे, म्हणून ती लोक त्या ठिकाणी येतात. आणि विचारलं कुणाला तर लोक काय सांगतात, नाही कशाला जातात त्यांच्या ऑफिसला, त्यांच्या ऑफिसला काय काम काढलं. अहो तिथं लोकांना फसवलं जातंय. तुम्हाला 1100 जागा मिळत असती का? अरे जागा माझ्या बापाच्या घरची आहे का? जागा सरकारची आहे. जागा कुणाची आहे? जागा सरकारी आहे. जागा सरकारी असल्याबाबतचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहे, खेड तालुका प्रशासनाचे आदेश आहे, माननीय तहसीलदारांनी मोजणीचे पैसे भरण्याचे आदेश दिलेले आहेत, लाखो रुपये मोजणीचे पैसे भरलेले आहेत. कुठल्या आमच्या मॅडमनी सर्वे केला मागच्या 4 महिन्यापूर्वी, चाकण शहरामध्ये सर्वे केला, तर ज्यांच्या इकडे आपण भाड्याने कुठं राहत असतात, काही ठिकाणी रूमचे मालक भेटले, काही ठिकाणी जे कुणी चांगला शिकलेला एखादा B.Com वगैरे झालेला मुलगा भेटला, कुणी व्यक्तिशा, अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने सर्वे आणखी 4-5 महिला सर्वे करत होत्या. त्या सर्वे आणखी ही लोक त्या ठिकाणी भेटली आणि मग सर्वेमध्ये लोकांना सांगितलं की बाबा आपलं काय आहे, घर आहे, आधार कार्ड काय आहे, बँक पासबुक आहे, काय आहे, काय विचारलं. काही लोकांनी थेट कामावर ऑब्जेक्शन घेतलं. म्हणजे काय विचारलं की बाबा ही लोक फसवणारी असतात, असं कुणालाही आधार कार्ड देऊ नका, असं कुणालाही काही देऊ नका. मी एकच सांगतो, आज मी तुम्हाला आणि ऑफिसला पण मी सतत सांगत आलेलो आहे की हे पोस्टर आपण काढलेलं आहे, या पोस्टरवरती
मौजे चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे गट नंबर 591 474 आणि 142 ही सरकारी जमिनीचा उल्लेख आहे। त्याच्यानंतर 15 मार्च 2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयाकडून प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयाच्या मार्फत या गट नंबरचा स्वतंत्र अभिप्राय स्वयंस्पष्ट अभिप्राय मागवलेला आहे आणि या अभिप्रायामध्ये आपल्याला एक अंतकरणातून सांगायचंय की या अभिप्रायामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका न घेता जिल्हा तालुका तहसील प्रांत या सर्वांच्या नावाचा उल्लेख या पोस्टरमध्ये केलेला आहे आणि सरळ तुम्हाला काय सांगितलं जातंय की हे सगळं खोटं आहे। मी तुम्हाला विनंती करेन की जर याच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाचं नाव आहे, तालुका कार्यालयाचं नाव आहे, प्रांत कार्यालयाचं नाव आहे तर तुमच्या अगोदर मला पहिले यामध्ये टाकलं पाहिजे। हा विषय तुमच्या डोक्यात काय हा यायला पाहिजे डोक्यात विषय, कारण वस्तुस्थिती अशी आहे की लोकांना फसवलेलं आतापर्यंत आणि दीपक ताटेंचं काम इतकं प्रगल्भ अभ्यासपूर्ण आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रशासनाची हिंमत नाही दीपक ताटेच्यावरून मनगटा लागलाय। त्याला आपण म्हणलेलं ना सुरुवातीची जुनी मन आहे आणि या म्हणीप्रमाणे हे संपूर्ण काम आणखी त्या ठिकाणी आले आणि म्हणून मग या ठिकाणी लवकरात लवकर 20 मार्च पर्यंत येणाऱ्या 20 तारखेपर्यंत संपूर्ण पद्धतीनं स्कॅनिंग होणं काळाची गरज आहे आणि ही स्कॅनिंग केल्याशिवाय कुठलीही यादी मला पुढे देता येणार नाही, कुठलीही यादी मला पुढे देता येणार नाही। त्याच्यासाठी आपण या यादीची तयारी करण्यासाठी 31 मार्चच्या जवळपास 5 एप्रिल पर्यंत आपण दुसऱ्या टप्प्यातील यादी त्या ठिकाणी दाखल करतोय। पहिल्या टप्प्यात 658 बेघर लोकांची यादी गेलेली आहे। कुठलाही उशीर न लावता कुठलीही मनामध्ये शंका न बाळगता थेट आपण या ठिकाणी जितक्या ताकदीनं उपस्थित आहेत तितक्या ताकदीनं उद्या सकाळपासून स्कॅनिंगची सुरुवात आहे। आपण तात्काळ स्कॅनिंग करण्यासाठी यायचंय, कारण प्रस्ताव स्कॅन करणं, तुमचा फोटो काढून घेणं, तुमची इतंभूत सर्व माहिती सर्व कागदपत्र स्कॅन करणं ही माझी नैतिक जबाबदारी आणि सादर करण्यासाठी 31 मार्च ते जवळजवळ 5 एप्रिल पर्यंत पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना जिल्हाधिकारी कार्यालय पुणे स्कॅनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर 1 दिवसासाठी तुम्हाला वेळ करायचा आहे, कारण तुमचा प्रस्ताव द्यायला तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे। लक्षात आलं आपल्या सगळ्यांच्या? अरे तुमचा आवाज नाही, लक्षात आलं? स्कॅनिंग करण्यासाठी उद्यापासून सुरुवात आहे। खरं तर आम्ही 25 तारखेपासून दुसऱ्या टप्प्यातली स्कॅनिंग सुरू केलेली आहे, तुम्हाला सगळ्याला माहित आहे, बरोबर आहे? परंतु काही कारणास्तव लोक स्कॅनिंग करण्यासाठी आलेली नाही। आता ती उद्याच्या 11 तारखेपासून म्हणजे उद्या सकाळपासून ते 20 तारखेपर्यंत स्कॅनिंग चालणार आहे। आपण तात्काळ कुठलाही विलंब न लावता स्कॅन करून 31 मार्च पर्यंत ते 5 एप्रिल पर्यंत पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना कलेक्टर ऑफिसला जाऊन हा संपूर्ण दुसऱ्या टप्प्यातल्या यादीचा भाग दाखल करायचा आहे। लक्षात आलं सगळ्यांच्या? आणि म्हणून मग आपण उद्यापासून जे लोक राहिलेले आहेत अशा सगळ्या जणांनी स्कॅनिंग करण्यासाठी ऑफिसला उद्यापासून ज्यांना त्या ठिकाणी जसा जसा आपल्या कामाच्या स्वरूपातून वेळ मिळतो, कुणाची फर्स्ट शिफ्ट असेल, कुणाची सेकंड असेल, कुणी जनरल असेल, अशा सगळ्या कुठल्याही कामाचं नुकसान न करता आपण त्या ठिकाणी वेळेत पोहोचून आपली स्कॅन करणं काळाची गरज आहे। एवढं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी आज सांगतो। आणि मुळात महत्वाचा एक विषय, कुणाचे काही गैरसमज असतील, कुणाचा काही प्रश्न असेल तर त्यांनी मला, मी 10 मिनिटं इथं बसून राहणार आहे, त्यांनी मला येऊन त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं माझ्याकडून उत्तर घ्यावं ही तुम्हाला त्या ठिकाणी मी विनंती करतोय। आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ फक्त स्कॅनिंगचा सगळ्यांना दुसरी यादी दाखल करायची आणि ही यादी दाखल करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन स्कॅनिंग करायचंय हा विषय घेऊन जाण्यासाठी आजची ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती। ही मीटिंग आयोजित करण्याचा उद्देश फक्त कोणता आहे? प्रत्येक जणांना स्कॅनिंगला येणार आहेत ना? कुठल्याही शंका मनामध्ये आहेत का? आपण ज्या पद्धतीने हे संपूर्ण काम तपासलं, स्कॅनिंग करत असताना आपण ओरिजिनल आधार कार्ड आणायचे, कुठलंही आधार कार्ड असू द्या, आलं लक्षात? ते कुठलंही असू द्या, इथं राहत असलेलं बँक पासबुक असावं, कॅशचं कार्ड असावं, ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायची, बरोबर? आणि आपण आपली सिग्नेचर, आपला फोटो कॉम्प्युटरवरती काढून त्या ठिकाणी यादी भाग क्रमांक 2 तयार करायचा। याची तारीख आपल्याला 20 मार्च ही तारीख दिलेली आहे। 20 मार्च पर्यंत अपेक्षा करतो की एकही व्यक्ती घरी बसणार नाही। येणार आहेत सर्वजण? बिलकुल। आणि दुसरा महत्वाचा एक विषय,
हे सर्व करत असताना आपल्याला जमीन सपाटीकरण करणं भविष्यात हा सुद्धा फार कायदेशीर मुद्दा आहे. याच्यासाठी सुद्धा येणारा आपला काय जो 2-5 रुपये खर्च आहे हा सुद्धा आपण सर्वजणांनी त्या ठिकाणी अंतकरणातून करायचा आहे. हे सगळ्यांना सांगितलंय का? सगळ्यांना हवे बाबा, आवाज येत नाही. सगळ्यांना सांगितलंय ना? कुठली शंका मनामध्ये? आणि मात्र पुन्हा एकही रुपया कुठला खर्च कुणाला येणार नाही. जी लोक तुम्हाला 10,000 लागते म्हणतात, जी लोक तुम्हाला 20,000 लागते म्हणतात, जी लोक तुम्हाला 50,000 लागते म्हणतात, त्यांना माझ्या ऑफिसमध्ये माझ्या समोर घेऊन या. त्यांना सांगतो मी मराठीत कुणाला पैसे लागतात गोष्ट लक्षात घ्या. कारण गरिबाचं कधी भलं व्हावं ह्याच्यासाठी राज्यकर्त्यानं कधी कामं केलीच नाहीत. आणि जे आता राजकारणामध्ये जे आपली अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात, हा सावळा गोंधळ दीपक ताटेला कधी करता आलाच नाही. कारण आज सावळा गोंधळ करणं हे माझं काम नाही. गोरगरिबांना हक्काचं घर देणं, त्यांना त्या ठिकाणी न्याय देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी घेऊन जात असताना मी माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका निर्माण होऊ दिलेली नाही. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीजेपी, मनसे मतदारांना मतदान करायला त्यांना विचार करावा लागेल अशा प्रकारची वागणूक या राजकीय पक्षाने आपल्याला द्यायचं ठरवलं आहे का? कुणी कुठला पक्षाचा कुठला नेता माणसा सांगा मला तुम्ही. 350चा गॅस 1100ला लोकांच्या हाताला काम नाही. लोक आज काय अवस्थेत जीवन जगतात आणि यांच्या चालल्या शब्दावर शब्दा. 5 वर्ष होत आलं तरी शब्दाच आहे. आणि ह्या सगळ्या राजकारणात मला पडायचं नाही. कारण मी सुरुवातीलाच शपथ घेतलेली आहे. याच व्यासपीठावर 2012ला मी शपथ घेतलेली आहे की मी माझ्या बेघरांना सोडून कोणतंही काम चुकीच्या पद्धतीनं करणार नाही. अशा प्रकारची भूमिका मी या ठिकाणी घेणार आहे. सर्व बेघरांना आज अंतकरणातून विनंती करतोय आणि करणार आहे. आज आपल्याकडे 5,000 लोकांची पूर्तता करण्यासाठी 2,658 लोक पूर्ण झालेली आहेत. आणि 2,658 लोक पूर्ण झालेली असताना आपल्याला फक्त 2,342 लोकांची कमतरता आहे. आणि ही कमतरता 3ऱ्या टप्प्यामध्ये प्रचार सुरू झाल्याच्या नंतर पूर्ण होणार आहे. जिल्हा प्रशासनाची हिंमत नाही दीपक ताटेच्या कॉलरला धरायला, आणि तालुका प्रशासनाची हिंमत नाही कॉलरला धरायला. अरे मी हे काम करत असताना कधी कुणाला फसवलंच नाही, तर माझ्या नावाची बदनामी करून तुम्हाला काय मिळणार आहे रे? आणि जर बदनामी करायची तर समोर या. पाठीमागं बोलता कशाला? समोर या ना. कुणी म्हणेल 15,000 लागतात, कुणी म्हणेल 20,000 लागतात, कुणी म्हणेल 10,000 लागतात, कुणी म्हणेल 25,000 लागतात. आजच तुम्हाला सर्व बेघर लोकांची शपथ घेऊन सांगतो, कुठल्याही प्रकारे इथं 10,000 लागत नाही. कुठल्याही प्रकारे इथं 15,000, 20,000, 50,000 लागत नाही. तुम्हाला सर्व बेघर लोकांची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला हक्काचं घर मिळवून दिल्याशिवाय दीपक ताटे शांत बसत नाही. कारण जागा दीपक ताटेच्या बापाची नाही, जागा कुण्या स्थानिक जो कुणी विरोध करतोय त्याच्याही बापाची नाही, आणि जागा प्रशासनातल्या कुठल्या अधिकाऱ्याच्या बापाची नाही. जागा सरकारची. अरे तुम्ही कुणाला सांगायला लागले आणि कुणाला तुम्ही वेगळ्या मार्गावर घेऊन जाता? तुमच्यामध्ये हिंमत असेल तर कागदोपत्री आणि बाबासाहेबांच्या संविधानानं माझ्या समोर लढा. पाठीमागं काय बोलतो? फक्त गरिबांना त्रास द्यायचा. जो गरीब आहे, जो कमाल कष्ट करतोय, जो जगायला आलाय, ज्यानं महाराष्ट्राच्या विविध भागातून इथं उपजीविकेसाठी आपलं वास्तव्य बसवलेलं आहे, ज्याची मुलं बाळा आज इथं शाळा शिकतायत, ज्यांचं 10,000, 15,000च्या रुपयामध्ये घर भागत नाही, अशा लोकांना हक्काचं घर देण्याचं काम भापसे करताय. आणि तुम्ही भापसेला टार्गेट करताय, तुम्ही भापसेला बदनाम करताय. कशाच्या आधारे? हिंमत असेल तर पोलीस प्रशासनानं विचारावं मला की दीपक भाऊ तुम्ही काय काम करता म्हणून. ज्याला बाबासाहेबांचं संविधान कळलं तो या जगावर, या देशावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही, असं संविधान बाबासाहेबांना देशाला. झोपीत आहेत का तुम्ही? कुठल्या झोपीमध्ये आहेत? कुठल्या भ्रमामध्ये आहेत? कुठला विषय तुमच्या लक्षात येतोय? ज्या बेघर लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही काम केलंय, असं कुठल्या राजकीय पक्षाने काम केलं मला दाखवा. हिंमत असेल तर समोर या आणि समोर येऊन बोला. पाठीमागं बोलू नका. दबाव तुमच्यावर असेल प्रशासनाचा, दबाव तुमच्यावर असेल आमदार खासदाराचा,
दीपक ताटेवर दबाव टाकायला भारताचं संविधान घेऊन यावं लागतं. तुम्हाला काय समजायला लागले तुम्ही? अरे माझ्या गरीब बेघर माता मावल्यांना, माझ्या गरीब बेघर बांधवांना चुकीचं इंट्रोडक्शन देऊन तुम्ही चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करता आणि ज्या गरीबाला हक्काचं घर मिळणार आहे तिथं त्यांच्या मनात तुम्ही पाप भरवता. तुमच्या राजकीय पापाचे घरे भरलेले आहेत. येणाऱ्या राजकीय राजकारणामध्ये, येणाऱ्या लोकसभेत, विधानसभेत तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय जनता आता शांत बसणार नाही. परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुणाला बोलता तुम्ही? कुणाला सांगता? कोणतं राजकारण करता? भारतीय जनता पार्टीच्या राजकीय स्थितीत आपण जर आढावा घेतला तर संपूर्ण देशाला बर्बाद करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे. ही काय दगडावरची रेस तुम्हाला, आम्हाला आणि सामान्य लोकांना माहित पडली. अरे किती लुटता लोकाला. आमदारामध्ये हिंमत असेल तर मला विचारायला यावं. महसूल मंत्र्यामध्ये हिंमत असेल तर मला विचारायला यावं की दीपक भाऊ तुम्ही गॅरंटीने काय बोलता? अरे लाखो रुपये मोजणीचे फी शासनाला भरलेले आहेत, त्याच्यासाठी प्रशासनाचा आदेश आहे. तुम्ही कुणाला सांगायला लागले? आणि तुम्ही कोणत्या बेघर लोकांना सांगायला लागले की हे सगळं खोटं आहे म्हणून? माझ्या समोर येऊन बोला ना खोटं आहे म्हणून. मग पोलीस असू द्या, कलेक्टर असू द्या, तहसील असू द्या, मंडळ असू द्या, तलाठी असू द्या, गिरदावर असू द्या, एसीपी, डीसीपी, डीवायएसपी, सीपी, कमिशनर, आयुक्त, सहआयुक्त, मंडळ, तलाठी, प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकार बांधव, कुणी असू द्या, माझ्या समोर या. माझी सत्यता दाखवा ना जनतेला. माझी सत्यता दाखवा जनतेला. खोटं काय सांगता? गरिबांच्या कमरा मोडण्यासारखी भाषा काय बोलता? कोणत्या माणसानं गरिबासाठी काय केलंय मला हे दाखवून द्या. कोणता माणूस संविधानाच्या कक्षेत काम करतोय मला हे दाखवून द्या. राजकीय भाषा वेगळी झाली. लोकांचं मतं घेण्यासाठीचं राजकारण वेगळं झालं आणि लोकांना न्याय देण्याचं कार्य वेगळं झालं. ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून सर्व बेघर लोकांना विनंती करणार आहे की या कामामध्ये आपण अतिशय कष्टाने मी ही लढाई इथपर्यंत आणलेली आहे. अतिशय जिद्दीने इथपर्यंत आणलेली आहे. कुणी म्हणलं ना 10,000 लागतात त्याला पालता टाकून तुडवा माझ्याकडे या. त्याला पालता टाकून तुडवायचा. 10,000 लागतात म्हणजे मी तुडवायच्या जागेवर माझ्याकडे यायचं कार्यालयात. कारण काय वस्तुस्थिती आहे, सामान्य माणसाला कशा पद्धतीची अवस्था भयंकर या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. आणि अशा स्थितीमध्ये मला अभिमान वाटतो की मी माझ्या 5,000 बहुजनांना हक्काचं घर देण्यासाठी यशस्वी लढाई लढलो आणि ते आज आणि मी ज्या जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, खेड तालुका प्रशासन, पुणे जिल्हा पोलीस प्रशासन आणि खेड तालुका पोलीस प्रशासन या सगळ्यांना माझी अंतकरणातून विनंती आहे. माझं सत्य असेल ना तर मला ओपन सहकार्य करा आणि माझं खोटं असेल ना तर मला येरवाड्यात नेऊन अटक करा. वस्तुस्थिती आहे कामाची. कारण अटक ताकद लागलीच पाहिजे आणि सत्यता बाहेर आलीच पाहिजे. माझं दुर्भाग्य आहे की या बेघर लोकांना घेऊन जात असताना अनेक लोक राजकारण करतायत पण त्यांच्या राजकारणाला मी बळी पडत नाही. आणि मी हे प्रकरण, हा बेघर लोकांचा विषय आता मागच्या 3 महिन्यात बाहेर काढलो. मागच्या 3 महिन्यात मी पोस्टर छापलं. मी तुमच्या गावाचे गट नंबर टाकतो. मी तुमच्या गावातले, तुम्ही जिथं तुमचं मुख्य गाव आहे तिथले गट नंबर टाकतो, तिथला सर्वे नंबर, जमीन गट नंबर टाकतो आणि असं पोस्टर काढतो. मला तुमच्या गावाले लोक सोडतील का? सोडतील का? आज हे तर कागदावर लिहिलेले मी. आजच्या तालुक्यात पोस्टर गेले, कुठं गेले? आणि मग आतापर्यंत मी एवढंच पाहिजे ना, कारण याच्यावर कलेक्टरचं नाव आहे, तहसीलचं नाव आहे, मंडळचं नाव आहे, उपाधीक्षक भूमी अभिलेखचं नाव. मी एवढंच पाहिजे आतापर्यंत. कुठं पाहिजे? एवढंच पाहिजे मी, असं मला वाटतं. माझ्याकडे येताना कंबर बांधून यायची. कारण इथं कायदेशीर पगडी घातलेला माणूस कंबरच बांधून आला पाहिजे माझ्याकडे येताना. कारण वस्तुस्थिती अशी आहे, कुणाच्याही भूलथापाला आपण बळी पडणार नाही, हे मला वचन द्या. कुणाच्याही भूलथापाला आम्ही बळी पडणार. आवाज येत नाही महिलांचा. तुम्हाला जास्त सांगतात का?
कुणाच्याही भूलथापाला आम्ही बळी पडणार नक्की. सगळे जर उठून राहून माझी शपथ खा भाऊ आणि आम्ही तुमच्या सोबत आहे. उठून उभा आणि सांगा तुम्ही मी दीपक भाऊ तुमची शपथ घेते की म्हणा नक्की. बाबा शपथ घेता माझी. मी दीपक भाऊ तुमची शपथ घेते की मी म्हणत तुम्ही खोटी शपथ वाहिल्यावर नाही ना. आणि ही शपथ याच्यासाठी घेतो की हात वरी करा तुम्ही. ही शपथ याच्यासाठी घेतो की आम्ही सर्व बेघर दीपक भाऊ तुमची शपथ घेऊन सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक विषयात तुमच्या सोबत असू. आम्ही 5,000 रुपयाच्या वर एकही रुपया दीपक भाऊला देणार नाही. 1100 रुपये नाव नोंदणी करण्यासाठी भरलेले आहेत. हे आम्ही आमच्या अंतःकरणातून आम्हाला हक्काचं घर मिळावं म्हणून आम्ही भरलेले आहेत. आम्ही भापसे पार्टीचं सदस्य आहोत. उद्या येणाऱ्या काळात दीपक भाऊ आमच्याकडे जे काही जमीन सपाटीकरण करणे किंवा कुठल्याही चांगल्या कामासाठी जो 5,000 खर्च येणार आहे हे शब्द बरोबर म्हणा. कुठल्याही कामासाठी जो 5,000 खर्च येणार आहे कुठल्याही कामासाठी जो 5,000 खर्च येणार आम्ही आमच्या अंतःकरणातून दीपक भाऊ तुमच्या शपथ घेऊन सांगतो की आम्ही हे सर्व जबाबदारीनं पूर्ण करू. आणि तुमची शपथ घेऊन सांगतो की याच्या पुढे एकही रुपया खर्च आला तरी आम्ही एकही रुपया खर्च करणार नाही. अशा प्रकारची शपथ आम्ही या ठिकाणी घेतलेली. 5,000च्या वर एकही रुपया आम्ही खर्च करणार. बसा काही सर्व वस्तुस्थिती अशी आहे की या संपूर्ण विषयाला घेऊन जात असताना अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या कामाला एक वेगळं वळण देण्याचं काम केलं. परंतु मी हे काम वेगळ्या वर्गावर कधीही जाऊ दिले नाही. कारण का माझ्या माय बावल्यानं माझ्या माय बापानं तुम्ही माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं म्हणून हे फळ मला मिळतं. अहो लोकांना फसवायचं जर असलं ना तर 5 मिनिटं लागणार नाही. आणि जे कोणी म्हणतात का की असंच आता काही लोकांनी म्हणले ते असंच करतात हो. पहिल्यांदा 2,000 मागतात हो, पुन्हा 3,000 मागतात हो, पुन्हा 5,000 मागतात हो, पुन्हा 15,000 मागतात. देऊच नका 15,000. शपथ घेतली ना सगळ्यांनी. ही शपथ घेतली का सगळ्यांनी इकडं खरं सांगा. एकही रुपया द्यायचा 5,000च्या पुढे जेवढी काही जे पण काही असेल. आणि कुठलीही 2 रुपये 100 रुपये 500 रुपये 5,000 रुपये देताना कुठलाही व्यवहार ऑफलाईन करायचा नाही. ही सुद्धा शपथ घेतली पाहिजे. प्रत्येक जणांकडे आम्ही सदस्यत्व घेतलेल्याची पावती, प्रत्येक जणांकडे आम्ही पैसे दिलेल्याची पावती मोबाईल मध्ये असणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर कुणाला वाटत असेल की दीपक भाऊ पैसे गोळा करतोय तर मी माझ्या गोरगरिबाकडून कामाला येणारा खर्च घेत नाही. ज्याला कुणाला वाटतंय त्यानं त्याची जमीन विकून मला काम करण्यासाठी पैसे द्यायचे. उद्या प्रशासन म्हणेल तुम्ही पैसे घेता, उद्या आणखीन कुणी म्हणेल तुम्ही पैसे घेता. अरे बाबा मी पैसेच घेत नाही. तुम्ही द्या ना तुमच्या पगारीतले. मी तुमच्या पगारीतले पैशावर काम करतो. ही जिद्द आहे, ही कसोटी आहे, चिकाटी आहे, ही जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी माझ्या प्रत्येक भापसी सैनिकांनी स्वीकारलेली आहे. स्वीकारली का? आवाज येत नाही. स्वीकारली का? आणि ही जबाबदारी तुम्ही स्वीकारल्यामुळे तुम्हाला हक्काचं घर मिळवून दिल्याशिवाय हा दीपक पाटे कधीच मारणार नाही.
आणि मी सुद्धा इथं जाता जाता आता शपथ घेतो की मी दीपक भाऊ काटे माझ्या संपूर्ण परिवाराची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हा सर्व बेघर लोकांना न्याय देईन. मी भारतीय संविधानाची शपथ घेऊन सांगतो की घटनेच्या कक्षेत मी तुम्हा सर्व बेघर लोकांना हक्काचं घर देईन. मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी सर्व बेघर बांधवांना न्याय देईन. माझ्या माध्यमातून जर चुकीचं कोणी बोलत असेल तर मला त्यांच्या तोंडाला लागायचं नाही, कारण शेवटी कष्टानं आणि इमानदारीनं काम करणारा मी आहे. मला बदनाम करण्यासाठी कोण काय षडयंत्र रचेल हे मला सांगता येणार नाही, पण जे काही काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे ते काम करत असताना प्रत्येक व्यक्तीनं माझ्या समोर जे काय आहे ते सत्य बोलावं, कागदपत्री बोलावं आणि इमानी इतबारी अंतःकरणातून बोलावं. हीच या ठिकाणी शपथ घेतो आणि सर्व बेघर लोकांना विनंती करतो की उद्यापासून कुठलीही शंका मनात न आणता स्कॅनिंगची यादी पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्या जणांनी ऑफिस कार्यालयाकडे येण्याचं काम करावं. ही भूमिका हे मत या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगणार आहे की जर कुणी खोटं बोलून आमच्या नावाने कुठं पैसे घेत असेल तर त्याला एकही रुपया आपण दिला नाही पाहिजे आणि जर तुम्ही दिले तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही स्वतः असणार आहे. कारण इतर काम करताना लागणारा जो खर्च आहे हा खर्च मी ओपन तुम्हाला सांगितलाय का नाही सांगितलाय महिला सांगितलाय का? पुन्हा नंतर आमच्या नावाने कुणी तुम्हाला फसवलं तर तुम्ही फसल्यावर आम्ही जबाबदार राहू का? त्याच्यामुळे प्रत्येक जणाकडे माझा मोबाईल नंबर आहे, मॅडमचा आहे, तिथं संपर्क करणं मला उचित वाटतंय. पण चुकीच्या पद्धतीनं कुणाला एकही रुपया आपण देणं उचित. बरं, यादी सादर करण्यासाठी आपण 31 मार्च ते 5 एप्रिल तारीख फायनल करायची का हे मला करेक्ट सांगा. तारीख फायनल करायची? ती तारीख फायनल करण्यापूर्वी प्रस्ताव स्कॅनिंग करणे हे प्रत्येकाची जबाबदारी ही माहित आहे. आणि हे प्रस्ताव स्कॅनिंग करून साधारणतः 20 तारखेपर्यंत हे संपूर्ण प्रस्ताव स्कॅन करण्यासाठी आपण सर्वजण येणार आहात का? मला शपथ घेतली, मला त्या पद्धतीने शब्द द्या. आपण जर 20 तारखेपर्यंत येणार असाल तर मला तारीख फायनल करता येते. मला एक तोंडावर बोला, मी कसं क्लिअर बोलतो तुमच्याशी. 20 तारखेपर्यंत सर्व लोक येणार आहेत आपली? बिलकुल, मला कुठली शंका नाही. त्याच्यामुळे आपण येत असताना काय आणायचं? आधार कार्ड, बँक पासबुक, गॅस कार्ड, ओरिजिनल, बरोबर? आणि कॉम्प्युटरला फॉलो करण्यासाठी समोर बसायचंय प्रत्येकानं, बरोबर? जो लाभार्थी आहे, जो कोणी नाव देतोय तो. कारण आपल्याला ही अंतिम यादी तयार करून लवकरात लवकर 20 तारखेपर्यंत ही संपूर्ण स्कॅनिंग झाल्यावर दुसरा टप्पा 2000 लोकांचा आपण दाखल करतोय आणि या 2000 लोकांची यादी दाखल करण्यासाठी आपण सगळ्यांनी यायचंय. हे लक्षात ठेवा. 20 तारखेला हे सर्व क्लोज करताना, हा टप्पा क्लोज करताना तुम्हा सर्व बेघर लोकांना त्या ठिकाणी दाखल करायला जाण्याची तारीख दिली जाईल. त्या तारखेत मायबाप माझ्यासाठी 1 दिवस काढताल ना? नक्की. कारण आज मी माझ्यासाठी म्हणतो, उद्या तुम्हाला जागा मिळाली आणि घर मिळाले कोणती फक्त म्हणणार ना? माझं तर बोललं नाहीये, मी पण तुमची सगळं जी वस्तुस्थिती आहे. असं काय होईल का? नक्की. मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं तुम्ही मला अंतःकरणातून समजताय. आणि हे सगळं काम करण्यासाठी तुमचं बळ मिळालं. 658 लोकांना आज कोणी विचारू शकतो का? मला सांगा. 658 लोकांच्या यादीतलं मी एकही नाव काढू शकतो का? त्याच्यात नवीन नाव टाकू शकतो का? आणि यंदा तुमचं स्कॅनिंग होऊन यादी पुढे गेल्याच्या नंतर तुमचं नाव काढता येईल का? लोकांच्या मागणीवर बसू नका आणि कुणाचंच ऐकू नका. फक्त स्कॅनिंग करा, यादी द्यायची. यादी गेली की पुन्हा उपयोग. गोष्ट लक्षात ठेवा. एवढं मात्र तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर उद्यापासून शेअर करण्यासाठी या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत.